हॅलो गाईस, तर बऱ्याच दिवसानंतर व्लॉग केले. तर आज आमच्या दादाचा साखरपुडा आहे. तर छोटीने बांगड्या करायला घेतलेल्या, त्याच्या अर्धवट राहिलेल्या. आणि इथं मी सगळं ज्वेलरीचा सेट काढून ठेवलेला, नंतरच्याला घाई नको म्हणून. समजू शकता, ज्यावेळी सबस्क्राईब नसेल केलं त्यावेळी पहिला सबस्क्राईब करून घ्या. इकडं तयारी झाली ना, गेल्या गेल्या फक्त पहिला नाचाचा काम केला. काही बी झाला तरी नाचाचं सोडायचं नाही. आपल्या पोरीनं नाचायला सांगायला नाही लागत. कुठं बी जाऊ आपला दणका दाखवून यायचा. हे आमचा नवरदेव बघा. मम्मी, छोटी, मिनी तिघी पण मॅचिंग केलेला. लेट झालेला म्हणून पटापट पटापट नाचूनशी आम्ही निघलो साखरपुड्याला जायला. आणि तुम्हाला आमचं तिघींचे पण लुक कसं वाटतं आणि ते कमेंटमध्ये सांगा. पोचलो आम्ही नवरीच्या इकडं. पहिला चालतच नेली अर्ध्या रस्त्यांशी, नंतर तिकडे जाऊन नाचवली हवी आम्हाला. आपल्या नवरदेवाची एंट्री बघा. खाली बूट काढायचं तर नवरदेवाने वरती काढल्यान. नवरदेवाचं समजून त्या राजदादाचं बुटा नेलती. काय बोलायचं आता त्या करवल्याना, जाऊन द्या. दादाला कसली घाई झालती त्या समजच. एक साईडला साखरपुडा चालू होतच तर आम्हाला बसायला खुर्च्याच नव्हत्या, म्हणून काय आम्ही उभेच राहिलेलो. तिकडं रिंग घालायला घेतलेली आणि दादा इकडे तिकडे बघतं. रिंग घालून पण नाही झाली. आपल्या पोरीनं लागलेला बुका होतं तिथंच न घेतले त्या बिताव मारायला. दिया जवळच होता. तर दिया काय ऐकतं, पोरी बी घेतले तर घेतले, नानी सवी बी घेतलेला. आता जाऊन दे, भूक लागलेले वरमयाना. भावाशे लग्नान पोरी तयारी करून मिरवतान आणि आमची पोरा काम करून मिरवतान. साखरपुडा लागला ना, सोनूने पिशव्याच्या पिशव्या नेल्या वाटाला. काय बोलायचं आता पोरीला. वहिनी आलती आमच्या पाया पडायला, पण आमच्या काही पाया पडली नाही आणि वहिनीने काही पेरा दिला नाही. आम्हाला आले राग. आता आमचा जेवून झाला आणि आम्ही गेलो स्टेजवर फोटो काढायला. एवढी गर्दी होती तर बँड वाजायला लागलं. पोरी स्टेजवर नाचायचा चालू केला. ऐकत नाही आपल्या पोरी. साखरपुडा आटपला आणि आम्ही निघलो घरी जायला. नाचायचं नाही घरचा. आई बी आमची नाच होती. आणि इथं बघतात तर जिज्ञानी वहिनीला उचललेली, दादाने उचलायची. तर वहिनीला तर उचलली, मला बी उचलली, मी बी नाचलो. मग लगे राजदादानी रोनकला उचलला, तो कसला ऐकतं, तो बी नाचला. मग जर तुम्हाला यो व्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.